श्री दुर्गा देव्याय नमः. शारदीय नवरात्र विशेष श्री दुर्गा सप्तशती पाठ मराठी भाषेमध्ये. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. भगवतीचे महात्म्य व मधुकैटभ वध मराठी भाषेमध्ये. ओम चंडिकाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम ऐं चंडिका देविते वंदुनी वदले मार्कंडेय महामुनी. सूर्यपुत्र सावनी मनु आठवा जाणावा तो महाभाग्यवान सूत. भगवती महामायेचा कृपा किंत तिच्या प्रसादे तया प्रत श्रेष्ठ पद लाभले. मवंताराचा स्वामी होऊन धन्य झाले त्याचे जीवन. ती कथा परम पावन विस्ताराने सांगतो आता. पूर्वी स्वारोचित मन्वंतरात चैत्र नामक क्षत्रिय वंशात सुरथ नामे नृप विख्यात राज्य करीतसे भुवरी. तो धर्मानुगामी कार्यतत्पर औरस पुत्रा समप्रजेवर स्नेह करीतसे अपार चिंतावाही सकलांची. त्या समयी दक्षिणेत कोला विध्वंसी राजाचा गट तो वैरभाव धरुणी मळात आला चालून तयावरी. सुरथाचा शत्रुविषयीची दंडनीती प्रबळ होती साची. करुणी सिद्धता युद्धाची प्रतिकारास्थव धावला. त्या प्रखर संग्रात पराक्रमाची केली शर्थ. तरीही झाला पराभूत सेना मोठी असूनही. अपार मनुष्यहानी झाली तेने चित्ती निराशा आली. रण त्या गुणिया त्यावेळी नगरा माझी परतला. तेने वैर्याचे फावले त्याची वारंवार आक्रमण केले. त्याचे समस्त राज्य हरिले उरला राजा प्रांताचा. त्या ते सामर्थ्यहीन पाहून अमात्याने फिरले मन. त्यांनी शत्रूशी हात मिळून रचिले कारस्थानाशी. मग एके दिनी सगळे त्याच्या विरुद्ध उभे टाकले. सैन्यकोश ताब्यात घेतले तेने निष्प्रभ तो झाला. तधी सत्ताहीन राजा सुरथ अश्वपृष्ठी आरूढ होत. मृगये जे करुणी निमित्त गेला घोर वनांतरी. तेथ मेधा नामक मुनी श्रेष्ठ निज आश्रमी होता राहत. त्याचे शिष्यही शांत प्रवर्त होते मग्न अध्ययनी. त्या रमणीय स्थानात वैरभाव टाकोणी समस्त. वन्य पशुही विहार करीत हेच मोठे आश्चर्य ते. ते पाहुणी नृपाप्रत परम संतोष वाटत. तपस्व्याची घेऊन भेट वंदियले आदरे. त्यानेही उत्तम स्वागत करून पुसियले कुशल वर्तमान. जाणून त्यांचे दुःख महान केले सांत्वन त्या समयी. मग राजा गुप्त रूपात राहिला त्याच आश्रमात. सदा उद्विग्न त्याचे चित्त गतवैभव स्मरत असे. म्हणत असे काय विपरीत घडले माझे समस्त राज्य गेले. सुदैव रुसले दुर्दिन आले काय अर्थ या जगण्यात. त्या ते ब्राह्मण मान देत तोच भूपती हा विख्यात. आज पौरुषहीन होत राहता ते कानरी. पूर्वी माझ्या पूर्वजांनी ज्याते रक्षिले क्षणोक्षणी. तेच नगर माझ्या वाचुनी झाले पोरके खरोखर. आज अशा परिस्थितीत काय घडत असेल तेथ. त्याचे रक्षण पालन नीट होत असेल का या समयी. माझे दुराचारी सेवक त्याते नाही धर्मविवेक. त्याविषयी काही एक विश्वास नुरला मज लागी. माझा मनोमन गजराज त्याते होती मोठी समज. तोही शत्रूच्या अधीन आज त्याची चिंता वाटत असे. पूर्वी माझा अनुग्रह होऊन मिळावे धन आणि भोजन. याच कारणे असंख्य जन येत होते मजपाशी. ते माझे मन राखण्यात नित्य धन्यता होते मानित. तेचा आज अनुय करीत असतील शत्रू पक्षांचा. दुष्ट अपवेवी अमात्याकडून वाटेल तसा खर्च होऊन. माझा द्रव्यकोश संपन्न असेल रिता या समयी. अशा प्रकारे तो राजपुरुष व्याधानीन अहर्निशी. भविष्य चिंता सतवितयासी काय करावे समजेना. इकडे तिकडे हिंडोनी करू लागला कालक्रमण. ऐसे लोटले बहुत दिन आश्रमस्थानी राहुणी. कालांतराने एके दिवशी कोणी वैश्य पडला दृष्टीशी. पाहुणी त्याच्या म्लान मुद्रेशी केली पृच्छा नृपवरे. वदला तू कोणाचा कोण देई परिचय संपूर्ण.
काय हे तू मणी धरून केले आगमन सांगावे. ऐसे काय घडले सदया म्हणून मुखावरी शोक छाया. विमनस्कता मलिन काया बधिरचित झालासी. हे ऐकून त्या वचनाशी संतोष वाटला पथिकांसी. वदला महाराज मजसी समाधी वैश्य म्हणतात. मी श्रीमान कुलोत्पन्न होतो प्रतिष्ठा संपन्न. पण दारापुत्रांनी मिळून सद्यस्थिती दाखविली. त्यांनी दुष्टपणा करून केले समस्त धनहरण. आणि माझा त्याग करून गृहाबाहेर काढिले. म्हणून या समयी पाही माझ्यापाशी नुरले न काही. द्रव्य संपत्ती आप्त सर्वही दुरावले मज लागी. याच कारणे दुःख होऊन मी वडा माझी आलो जाण. येथ परिवाराचे वर्तमान कळत नाही मज लागी. तैसेच स्वजनही सुखानंदात आहेत की शोक चिंतेत. पुत्रही कैसे असतील वर्तत चिंता मोठी लागली. तेने व्याकुळ मी व्यथित काय करावे या संभ्रमात. याच कारणे माझ्या मनात वैषम्य हे दाटले. तधी तयांचे वचन ऐकून नृप आश्चर्य करी मनोमन. वदला ज्यांची धन घेऊन केले निष्कासित तुला. त्या पत्नी पुत्राच्या बाबतीत अजूनही तुझ्या मनात एवढी आसक्ती कशी सांप्रत कळत नाही मज लागी. वैश्य म्हणाला तुम्ही येथ जे काही म्हणालात ते अगदी योग्य निश्चित नसे वावगे त्या माझी. ज्या माझ्या पुत्रांनी स्नेहाते तिलांजली देऊनी मज सवे कपट करुणी लुटले सर्व धनद्रव्य. आणि पत्नीसह बांधवांनी आपुलकीचा त्याग करुणी दुष्टपणे धिक्कारुणी घराबाहेर काढिले. अशा प्रकारे त्यांच्या हृदयात माझ्याविषयी यत्किंचित नाही आदरभाव नांदत नाही दया आर्द्रता. तरीही तयांची मज प्रत ओढ वाटता ते सतत. आप्तविरहाने मी व्यथित शोक करीतो प्रतेही. त्यांच्याविषयी माझ्या मनात निष्ठुरता नाही येत. ते कसे एवढे मायासक्त नच उमगते मज लागी. ही माझी मनोव्यता तुम्हा विदित केली आता. मी अगतिक आहे पुरता या मोह ममतेने. सर्व काही कळत असूनही मन निवृत्त होत नाही. या जीवाची घालमेलही कोण निवारील नच कळे. मार्कंडेय म्हणाले विप्रवर्या या मनो अवस्थेचे सदया. रहस्य जाणून घ्यावया गेले 2 आश्रमी. राजा वैश्य उभयंतयानी मेधा मुनी ते वंदन करुणी. तया आज्ञे उपविष्ट होऊनी केला वार्ता लापतो. सुरथ वदला भगवान माझी या चित्ती विलक्षण. संभ्रम झाला तसे उत्पन्न निवारावे त्यालागी. मी राज्यभ्रष्ट असूनी गतवैभवाविषयी माझ्या मनात आजही ममत्व कायम आहे पा. ते माझे राहिले नाही हे जाणत असूनही मी अज्ञ मूढासम बाही दुःख करीतो क्षणोक्षणी. अशा प्रकारे माझे चित्त सतत त्याच चिंतनात. ते स्वाधीनच नाही होत काय करू मी सांगावे. हा वैश्यही आपल्या घरून आलासे अपमानित होऊन. त्यांच्या पत्नी पुत्रांनी मिळवणी निष्कासित केले या. स्वजनांनी त्याग केला भृत्यादिकांनी टाकला. तरीही याला प्रेम उमाळा त्यांच्याविषयी आहे पा. अशा प्रकारे आम्ही उभवता माहीत असूनही सर्व सत्यता भोगत आहोत उद्विग्नता क्षणोक्षणी या समयी. ज्यामध्ये प्रत्यक्ष दोष दिसत तरीही त्या विषयात ममत्वे आकृष्ट आमचे चित्त कैसे होते नच कळे. आम्ही दोघे ज्ञानवंत समजूतदार आहो निश्चित. तरीही कैसे बद्ध मोहत कारण याचे सांगावे. विवेकशून्य मनुष्या समान याचे व माझे मूर्ख वर्तन. येत आहे स्पष्ट दिसून करा उपदेश आम्हा ते. मेधावदले हे राजन सर्व जीवांना इंद्रियाकडून. सतत होतसे ज्ञान विषयांचे हे जाणावे. तसेच त्यांचे विषय व ज्ञाती त्यातही भिन्न प्रकार असती. काहींना दिवसा नसते दृष्टी काहींना रात्री अंधत्व असे तर काहींना जीवा प्रती दिवसा रात्री समदृष्टी. ते आंधळे वा डोळस असती दोन्ही समयी जाणावे. माणसे हुशार ज्ञानी निश्चित यात नाही काही दुमत.
पण केवळ तीच मतियुक्त मानू नये केव्हाही, कारण पशु पक्षादी समस्त प्राणी ज्ञानी असतात. मनुजाप्रमाणे खचित समज असते त्यांनाही. त्यांचा स्नेह भयादी भावना, दुःख कष्ट आणि वेदना त्यांच्यातही सारखेपणा दिसून येतो प्रत्यही. आता या पक्षाचे दूरन करावेत वा अवलोचन, हे स्वतः क्षुधित असून भरता वर्तती प्रेमाने. हा संतान मोह प्रख्यात म्हणून पिलांच्या चोचित, आनंदाने घालत आहेत कणधान्याचे पाहिपा. त्यांना आपल्या संततीकडून काही अपेक्षा नाही जाण, पण मानवाचे विरुद्ध लक्षण ध्यानी घेई रोकडे. ते समंजस असूनही महालोभ्यांच्या अधीन होऊनी, परतफेड होईल म्हणून अपेक्षा धरुनी असतात. ते सर्व ज्ञानी आहेत तरी मोह ममता गर्तेत, पडलेले दिसून येतात या संसारी प्रत्यही. पण या व्यवहाराविषयी आश्चर्य करू नये काही, कारण प्रपंच लालसा ही आहे नित्य सनातन. संसार सातत्य टिकविण्यात जी मूलतः कारणीभूत, ती महामाया घडवित असते सर्व काही. तिच्या प्रभावे जगतपती भगवान महाविष्णुपती योगनिद्रा आली होती, रहस्य हे जाणावे. ती हरीचीच महान माया, योगनिद्रा रूप शक्ती सदया. तिच्यामुळेच विश्वाला या आहे ग्रासले मोहाने. ती देवी भगवती पाही ज्ञानी माणसाचे चित्तही, बळे आकर्षुनी लवलाही मोहाधीन करीते त्या. हे चराचर विश्व समस्त याते तीच उत्पन्न करीत, होता प्रसन्न मनुजाप्रत देते वरदान मोक्षाचे. ती मुक्तिदायक सनातन ब्रह्मविज्ञा परमपावन, ईश्वराची अधीश्वरी असून निर्मिते भवबंधने ते. निरूपण ऐकोणी राजा वदला भगवान, जिला महामाया म्हणता आपण. कोण आहे देवी ती, कशी असती तिची उत्पत्ती, कोणते कार्य करीते ती, प्रभाव स्वरूप सामर्थ्य किती, अवतारही सांगावे. तुम्ही विप्र तपोनिष्ठ ब्रह्मवेत्या माझी श्रेष्ठ, तिचे संपूर्ण उत्तम चरित्र कथन करावे मज लागी. ऋषी वदले हे राया वास्तविक ती महामाया, आद्यरहित मनोनिया नित्य प्रतिष्ठित जाणावी. हे विराट विश्व समस्त तिचेच रूप आहे निश्चित, ती अंतर्बाह्य प्रतिष्ठित जाणावी. हे विराट विश्व समस्त तिचेच स्वरूप आहे निश्चित, तीच अंतर्बाह्य व्याप्त निज प्रभावे चराचरी. कारण परत्वे तिचे प्रगटन अनेक प्रकारे होते जाण, ते सर्वही माझ्याकडून करी श्रवणपान नृपवरा. ती देवांच्या कार्यासाठी होते आविर्भूत जगती, ती अजन्मा असूनी नित्तीज प्रती उत्पत्ती झाली म्हणतात. हे लोकांचे महाअज्ञान परिरहस्य जाणती विद्वान, तिच्या उत्पत्तीचा प्राचीन इतिहास तो सांगतो. काल पांत समयी अगांत जलात विलय पावले सर्व जगत, तधी महाविष्णू ही योग निद्रिस्थ झाले शेषशय्येवरी. कालांतरे तयाच्या कानातील मळापासून दोन प्रबळ असुर उत्पन्न झाले, मधुर कैठव नावाचे त्याची हरीच्या नाभी कमळात. विराजमान तो सतत त्या ब्रह्मा ते पाहिले तेथ, शांत निवांत स्वस्थानी तेव्हा ते तया ते लक्षुणी. गेले वधाया चाल करुणी, त्याच्या मणीचा हेतू भीषण विधात्याने जाणिला. त्या असुरांची उग्र कृती पाहुणी भयभीत झाला चित्ती, रक्षाय जनार्दनापती अवलोकिले ते धवा. पण तो प्रगात निद्रेत तेने व्याकुळ झाला व्यतीत, पडले प्राण संकटात काय करावे समजेना. तरी भगवान भावे जागृत, यास्तव एकाग्र केले चित्त, आणि जियेच्या हरिनेत्रात वासतीने स्मरण येले. मग विश्वाते करियेले धारण, ती तयांचे करीते पालन. जी आणि ते संवार घडून गेला शरण त्या देवी ते, जी तेज स्वरूप विष्णूची अनुपम शक्ती त्याची. त्या महामाया योग निद्रेची स्तुती करू लागला. वदला निद्रा देवी भगवती, तू स्वाहा स्वधा प्रसिद्ध जगती. तू वशटकारादी सर्व कृती, स्वरही तुझेच निजरूपी. तू अमृत संमयी नित्य विशिष्ट, तू अक्षर अस्वस्थरित. ओंकारात रूपात तूच अधिष्ठित एकटी,
आणि त्या प्रणवात या 3 मंत्राव्यतिरिक्त जिचे उच्चारण नाही करीत ती तूच अर्धमात्रा, तूच संध्या सावित्री विख्यात, तूच जननी परमश्रेष्ठ, उत्पन्न करुणी विश्वाप्रत धारण करीती त्या लागी, तूच त्याचे करिशी पालन संरक्षणासह संवर्धन, करीतेस त्यांचे संपूर्ण सहकार्य कालांतानी, तू उत्पत्ती समयी सृष्टीरूपात, पालन समयी स्थितिरूपात, कल्पांत समयी संवतिरूपात व्यक्त होतसे जगन्मये, तू विद्या सर्वश्रेष्ठ, तू महान माया निश्चित, तू महान मेधा प्रख्यात, महास्मृती तुझ म्हणती, तू महामोह स्वरूपिणी, तू महोदेवी कल्याणी, तू महासुरी गुण जयत्रैत्रजनिनी, मूळ प्रकृती सकलांची, तू कठोर कालरात्री, तू महारात्री मोहरात्री, तू लक्ष्मी री ईश्वरी बोधा लक्षणा बुद्धियुक्त, तू लज्जा पुष्टी तुष्टी, तू क्षमा आणि शांती, सौम्या सौम्यतरा ऐसी ख्याती, सर्वांधिक सुंदर तू, गदा चक्र शूल खडग शंख शरचाप भूषुंडी परिघ, या आयुधे भयकारक स्वरूप पहारक करिसी तू, हे अखिलात्मिके भगवती, स्थूली सूक्ष्मी तूच व्याप्ती, तू परमेश्वरी महाविभूती, सर्वाधिक श्रेष्ठ तू, सत असत रूपी वस्तू जगती, त्या सकलांची तूच शक्ती, म्हणून तुझी भावस्तुती करणे अशक्य मज लागी, जो जगाचा सर्जन करता, पालन करता, संवार करता, तो विष्णूही झाला पुरता, योग निद्राधीन तुझ्यामुळे, ऐसी तुझी आगाध करणी, तू विश्वाते घालितीसी मोहिनी, तुझी स्तुती करण्यास कोणी नाही समर्थ जननीये, ज्या अर्थी तू मजला विष्णूला आणि महेशाला शरीर धारण करायाला, भाग पाडलेस निज बरे, त्या अर्थी तुझी स्तुती करण्याची कोणात शक्ती, तूच स्वतः या जगती उदार प्रभावे प्रशंसित, म्हणून माझी एक विनंती, निज सामर्थ्य दाव भगवती, मधु कैठब असुराप्रती करी मोहित लवलाही, आणि जगत स्वामी महाविष्णूला करुणी जागृत या समयाला, त्वरित प्रेरणा देई तयाला, वधावया या दैत्याते, ऋषी बदले हे नृपश्रेष्ठा, अशा प्रकारे तो विधाता, आर्त भाव धरुणी चित्ता गेला शरण त्या देवी ते, तधी तमोगुणाची अधिष्ठाती ती योगनिद्रा भगवती, विविध कार्य करण्यासाठी झाली सिद्ध तत्काळ, तिने हरिते जागृती आणून करावे मधुकैठब हनन, हा उद्देश मणी धरून त्यागिले त्याचा देहासी, आणि तयाचे नेत्रवदन बाहू हृदय वक्षातुनी, अतित्वरेने बाहेर येऊन प्रगटली ब्रह्मासन्मुख, तधी तिच्या प्रभावातून जगतपती जनार्दन मुक्त होता तक्षण, आली जागृती त्या लागी, एकवर्णवातील शेष सय्येवरुणी उठला प्रभू तो नारायण, त्याने दृष्ट प्रतापी बलवान असुरद्वयाते पाहिले, क्रोधयुक्त आरक्त नयन असे दैत्य ते दोघे जण, ब्रह्मयाते करण्या भक्षण होते उद्युक्त झाले, तधी तयांचे करण्या रक्षण धाव घेतली तक्षणी, असुरापुढती उभा टाकून दिदिले आव्हान युद्धाचे, तेने तेही संतप्त झाले, श्रीहरीवरी चालोनी गेले, ते बाह्य युद्ध चालले 5 सहस्त्र संवत्सर, निज सामर्थ्य अति उन्मत, त्यातच महामायेने केले मोहित, तेने दैत्य रण थांबवित, काय म्हणाले केशवा, वधले तुझा पराक्रम पाहून आम्ही संतुष्ट जाहलो जाण, तरी त्वा आमच्याकडून वर मागून घेही पा, तरी काय बदले भगवान तुम्ही मजवर असाल प्रसन्न, तरी तुमचा वध माझ्याकडून व्हावा हेच मागणे, या समयी अन्य काही मी मागू इच्छित नाही, म्हणून तेच वरदान लवलाही द्यावे तुम्ही दोघांनी, ऋषी म्हणाले नृपश्रेष्ठा, अशा प्रकारे फसगत होता, महान आश्चर्य त्या उभयता, काय करा
बोलावे समजेना. आता काय करावी युक्ती हाच विचार एकचित्ती. तेव्हा पाहुणी जलमय सृष्टी काय बदले ते धवा. म्हणाले हे कमललोचना जेथे पूर्वी उदकवीन. अशा कोरड्या स्थानी ठेवून वधावे तू आम्हा ते. ते ऋषी वदले हे भूपती शंखचक्र गदा हाती. त्या भगवते लीला मोठी दाविली त्या दैत्याते. ठीक आहे असे म्हणून दिली मान्यता त्याच क्षणी. आणि तयाना अंकी घेऊनी शिरे छेदले चक्राने. अशा प्रकारे विधिस्तुती ऐकोनी प्रगटली जी भगवती. तिची आखिली प्रभाव तुझ प्रती करीतो कथन ऐकपा. याच प्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सार्मिक मन्वंतरातील देवी महात्म्य पुराण मधुकैटभ वध नावाचा पहिला अध्याय संपूर्ण झाला. श्री दुर्गा देवी अर्पणास्तु. श्री दुर्गा देव्याय नमः.